मित्रांनो, अलीकडच्या काळात प्रेमात पडायला वयाची मर्यादा नसते किंवा प्यार करने की कोई उमर नहीं होती असं अनेक विचारवंतांच्या लेखातून, सिनेमातून, वेब सिरीजमधून अनेक लोकांना ऐकायला, बघायला आणि वाचायला मिळतं। दरम्यान काही लोकांनी हा विचार इतका आत्मसात केलाय की त्यांना आता वयाची सोडा, नात्याची सोडा, कुठलीच मर्यादा राहिलेली नाहीये। सध्या संपूर्ण जगात जावयाला घेऊन पळालेल्या सासूची स्टोरी देशभरात गाजत असतानाच आता एक आई तिच्या मुलीच्या सासऱ्यालाच घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नवरा ड्रायव्हर असल्याने घरापासून लांब राहायचा। याच काळात व्यायाशी सूत जुळवून ही महिला संसार अर्ध्यावर टाकून पसार झाली आणि लोकांनी डोक्याला अक्षरशः हात लावला। आता हे सगळं ऐकून इस प्यार को क्या नाम दूं असा प्रश्न माझ्यासोबत तुम्हाला देखील पडला असेल। पण आजकाल समाजात सर्रास असले प्रकार का वाढलेत? नेमकं चुकतंय कुठं? तर काय आहे या विण आणि विहाची डोक्याला मुंग्या आणणारी प्रेम कहाणी? पाहूया आजच्या व्हिडिओतनं। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर अलीगडची जावयासोबत पळालेली सासू सपना पोलिसांनी आणि समुपदेशन केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा मागं हटलेली नाहीये। तिने समाजाची पर्वा न करता तिच्या जावई राहुल सोबत लग्न केलंय। राहुल तिला घेऊन त्याच्या घरी आला तेव्हा राहुलच्या बापाने डोक्याला हात लावला आणि तो म्हणाला, तुला आमच्या घरात स्थान नाही, घर सोड, तू या गावातच राहू नको, कुठेतरी जाऊन तोंड काळं कर। पोराचा बाप तो बापच। अपना देवीचा धाकटा पोरगा सुद्धा पाया पडून तिला म्हणाला, घरी चल। पण सपना राहुल सोबत राहण्यावरच ठाम राहिली। दरम्यान त्यांच्या प्रेमाची बोट किनारी लागेल का नाही हा जरी काळच ठरवेल, पण आता त्याच्याही पुढे जाणारं एक प्रेम प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। एका महिलेने आई मुलीच्या आणि पती पत्नीच्या नात्याला कलंकित केलंय। मिळालेल्या माहितीनुसार सुनील कुमार ट्रक चालवायचं काम करतो। ट्रक चालवायच्या कामामुळे सुनील महिने घरापासून लांब असायचा। फार कमी वेळा तो घरी यायचा। अगदी वेळोवेळी पैसे आणि आवश्यक सामान मात्र तो घरी पाठवायचा। दरम्यान याच काळामध्ये त्याच्या बायकोने आपल्या मुलीच्या सासऱ्यासोबत प्रेम संबंध ठेवले। आता ती महिला तिचा नवरा आणि पोटच्या मुलाला सोडून मुलीच्या सासऱ्यासोबत पळून गेली। उत्तर प्रदेशच्या बदायूं मधले हे प्रकरण आहे। या प्रकरणाबद्दल समजल्यावर परिसरामध्ये सगळेच हैराण झाले। महिलेचं नाव ममता उर्फ विमला असल्याचं सांगितलं जातंय। मुलीचा सासरा शैलेंद्र उर्फ बिल्लूच्या प्रेमात ती पडली। पत्नी विमलने सुनीलच्या अनुपस्थितीचा फायदा करून व्याहासोबत अनैतिक संबंध ठेवले। विशेष म्हणजे पळून जाताना विमला घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन व्यायासोबत पळून गेली। बदायूं जिल्ह्यातील दातागंज क्षेत्रात या प्रकरणाने गोंधळ उडालेला आहे। सध्या या संपूर्ण घटनेचा सुनील कुमार आणि त्याच्या मुलावर गंभीर मानसिक परिणाम झालाय। सदर घटनेमुळे संपूर्ण कुटुंब कोसळून गेलेत। सुनीलचा मुलगा सचिनने या नात्याची पोल उघडताना सांगितलंय की आई अनेकदा व्यायाला घरी बोलवायची, आम्हाला जबरदस्तीने दुसऱ्या खोलीत पाठवायची। दीर्घकाळ हे असं सुरू होतं। काही दिवसापूर्वी आईने अचानक एक टेम्पो बोलवला, त्यात ती सर्व सामान टाकून व्याई सोबत निघून गेली। तर विमला यांचे शेजारी अवैध हर्ष कुमार यांनी सुद्धा या प्रकरणाला चक्रावून टाकणारा खुलासा केला। तो म्हणाला, ममता अनेकदा रात्रीच्या वेळी शैलेंद्रला घरी बोलवायची, सकाळी शैलेंद्र निघून जायचा। नातेवाईक असल्याने वस्तीतल्या लोकांनी त्याच्याबद्दल जास्त काही संशय घेतला नाही। पण सध्या हे प्रकरण समजल्यावर आता सगळेच हैराण झाले। आता ही झाली घरच्यांची आणि शेजाऱ्यांची चर्चा। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी काय सांगितले तेही ऐकून घ्या। मित्रांनो, पीडित सुनील कुमारने त्याची बायको आणि व्याई शैलेंद्र विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट दिली। तसंच तक्रार नोंदवल्यानंतर कठोर कारवाईची मागणी केली। क्षेत्राधिकारी के तिवारी यांनी याबद्दल असं सांगितलं की या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आवश्यक साक्षी पुरावे गोळा केले जात आहेत। चौकशीनंतर आरोपीवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आता या प्रकरणानंतर पुन्हा एकदा समाज म्हणून काही प्रश्न चौथऱ्यावर आलेले आहेत।
तर हल्लीच्या काळात असे अनैतिक संबंध नेमके का वाढलेत? शरीर सुख, पैसा, शो ऑफ हे एकमेव कारण आहे का यामागे? काही मानसिक कारण देखील आहेत. कारण तज्ज्ञांच्या मते अनैतिक संबंधामध्ये जितका शरीर सुखाचा मुद्दा महत्वाचा असतो तितकीच मानसिकता देखील कारणीभूत असते. आपल्या समाजात स्त्रियांना कायम बंधन ठेवण्याची मानसिकता म्हणून पाहण्यात आला आहे. दरम्यान या बंधनाचा राग मनात साठवून एके दिवशी त्या भावनांचा असा अनैतिकरित्या उद्रेक होतो असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. अशा वेळी त्यांना आपण बंधने जोगारून काहीतरी मोठा विद्रोह केलाय असं वाटू लागतं. इतक्या दिवस आपण दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी जगलो, आता आपल्यासाठी स्वतःसाठी आपण जगू अशी भावना त्यांच्या मनात वाढत असते. त्या परपुरुषाकडे आकर्षल्या जातात. जेव्हा कोणी त्यांच्या भावनिक संवेदनांमध्ये हात घालतो तेव्हा अशा पुरुषांकडे ह्या महिला आकर्षित होतात आणि त्यांच्या मनात चलबिचल सुरू होते आणि मग त्या डेअरिंग करायला लागतात. मागे पुढे पाहत नाही. स्त्री हा मुळातच भावनिक विषय आहे जो समजून घेण्यात त्या पुरुष प्रधान समाजाला पुरुषांची अख्खी हयात चालली जाते. त्यामुळे विषय समजला नसल्याने त्याचा पेपर सोडवताना अनेकांची दमछाक होते. विवाह बाह्य संबंधांना शारीरिक सुखापेक्षा जास्त ही मानसिक कारणे कारणीभूत असतात आणि यावर समाज म्हणून लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे. निदान पुढे जाऊन तरी अशा अनेक कुटुंबांना बदनामीची झळ सोसावी लागू शकते. अशा घटना होऊ नयेत म्हणून काय करायला हवं? तुमचं मत काय आहे? ह्या सर्व घटना रोखण्यासाठी मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सध्याच्या घटना बाहेर घडत आहेत अनैतिक संबंधाबद्दल किंवा बाहेर प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या होते, सासू जावयासोबत पळून जाते, कुठे व्याहींबरोबर पळून जाते. तर ह्या सर्व ज्या घटना घडतायत तर ह्या सर्व घटनांबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? ह्यावर वेळीच आळा घालता येणं शक्य आहे का? आणि जर शक्य आहे तर तो कसा घालता येईल? या सर्व प्रतिक्रिया मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.